नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज तुम्हाला मी मिसळ पावची रेसिपी दाखवणार आहे। त्याला लागणारे साहित्य: 1 वाटी मटकी, 1 वाटी मूग आणि त्याला लागणारा मसाला: 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी सुकं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हे मिसळ पावसाठी लागणारा मसाला। आता आपण मूग आणि मटकी कुकरला लावून घेऊया, 2 शिट्ट्या काढून। नंतर हा सर्व मसाला भाजून मिक्सरला लावूया। कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या जातात ह्या मूग आणि मटकीला। आणि आता मसाला मिसळसाठी लावून घेतला। आता आपण फोडणी देऊया। कढई गरम करायला ठेवले, आता तेल टाकते फोडणीसाठी। मिसळ पावला थोडा जास्त तेल टाकायचं आपण। 2-2.5 चमचे मी टाकले। फोडणीला पहिलं राई टाकायची 2 चमचे, जिरं 2 चमचे, कढीपत्ता। आता कांदा टाकूया। चांगलं गरम करून घेऊया, लाल होईपर्यंत जरा असं परतून घ्या। कांदा लाल झालाय, आता आपण मसाले टाकून घेऊया। हळद टाकू अर्धा चमचा। हा घरगुती तिखट मसाला आहे। 2 चमचे। हा दुसरा कलर मसाला आहे। गरम मसाला चांगला मिक्स करून घेऊया। तर मिसळ पावचा मसाला टाकायचा 2 चमचे। आता आपण हा वाटलेला मसाला आहे मिसळ पावचा, तो टाकून घेऊया। चांगला तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। बघा, चांगलं तेल सुटलंय। आता चांगला मसाल्याला असं तेल सुटलं पाहिजे चांगलं व्यवस्थित। आता आपण एक कुकरला लावलेलं मूग मटकी होती त्याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही, व्यवस्थित चांगलं मिक्स झालंय। आता चांगली व्यवस्थित उकळी चांगली येऊन देऊया। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि चांगली उकळी काढून घेऊया। चांगली उकळी आली पाहिजे। नंतर वरून आपण कोथिंबीर टाकूया। आता छानपैकी उकळी आले, बघा मस्तपैकी आले उकळी। आता आपण वरून कोथिंबीर टाकूया। आपली आता मिसळ पाव रेसिपी तयार आहे, तुम्ही पाहू शकता।